चला पहा, आज आपल्याला काय प्रश्न दिलेला 24 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाच्या एका बाजूएवढी आयताची रुंदी आहे, तर आयताची परिमिती 28 सेंटीमीटर असल्यास आयताची लांबी किती? मग इथं 24 सेंटीमीटर काय दिली परिमिती कशाची आहे? चौरसाची, आणि चौरसाच्या बाजू एवढी आयताची काय दिलेली आहे? रुंदी दिलेली. मग जी चौरसाची बाजू असेल तीच आयताची काय रुंदी आहे. मग पहिल्यांदा आपल्याला या चौरसाच्या परिमितीवरून आपल्याला चौरसाची बाजू काढायची. मग चौरसाची बाजू काढायची असेल तर सूत्र काय वापरणार? चौरसाची बाजू बरोबर परिमिती छेदात 4. इथं आपण परिमिती छेदात 4 का घेतली? कारण की चौरसाला किती बाजू असतात? 4 बाजू. मग चौरसाची परिमिती किती आहे? 24. 24/4. मग 4 × 4 4 सर्ग 24 किती आली? 6 सेंटीमीटर. ही काय आली? चौरसाची बाजू. कारण इथं काय सांगितले? जी बाजू चौरसाची आहे तीच बाजू तीच रुंदी कशाची आहे? आयताची. मग आयताची रुंदी किती आली? 6 सेंटीमीटर. आता इथं आपल्याला आयताची रुंदी मिळाली. मग परत प्रश्न काय? आयताची परिमिती 28 सेंटीमीटर असल्यास त्या आयताची लांबी किती? मग आता आयताची इथं परिमिती दिली, इथं आयताची आपल्याला रुंदी मिळाली. आपल्याला काय काढायचे? तर आपल्याला काढायची आयताची लांबी काढायची. मग आयताची लांबी बरोबर परिमिती छेदात 2 वजा काय ना रुंदी. मग इथं आयताची परिमिती किती आहे? 28. छेद किती आहे? 2 वजा रुंदी किती आली आपली? 6 सेंटीमीटर. मग याचा छेद काय रुंदी काय 1 असतो. मग आता पहा, बे 1 बे बे 1 बे बे 4 8. मग 14 - 6 14 मधून 6 गेली तर खाली किती येणार? 8 सेंटीमीटर. ही आलेली आपली काय लांबी आहे. मग अशा प्रकारे जर परिमितीवरून जर लांबी किंवा रुंदी काढायची असेल तर असं आपल्याला करता येईल.